तुम्ही पण ह्या चुका करत असाल ना, तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. तुम्ही इथे पाहू शकता, की हा स्टॉकने इथून जी रॅली दिली ना, ती ऑलमोस्ट 70 ते 80 पॉईंटची आहे आणि आता हा स्टॉक ना इथे बघा कन्सोलिडेट करतोय आणि हा कन्सोलिडेशनचा हा नक्की ब्रेकआउट करेल, की इथून हा पुन्हा ट्रॅप करून परत इथून खाली येईल. तो आपण आज या व्हिडिओमध्ये ॲनालिसिस करणार आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता, की इथून जे रॅली दिली त्याच्यानंतर पूर्ण हा कन्सोलिडेट आहे आणि जो ऑल टाईम हाय होता 424चा तो इथे मार्केटने लास्ट वीकमध्ये तुम्ही इथे पाहू शकता, की ह्या लास्ट वीकमध्ये इथे त्याने त्या लेवलचा ब्रेकआउट केला आहे. पण वरती सस्टेन झाला नाही आणि तिथूनच तो पुन्हा 424चा जो रेजिस्टन्स होता त्याच्या आतमध्ये मार्केटने क्लोजिंग दिले. तर आता तुम्ही इथे पाहू शकता, की ही विकली टाईम फ्रेम आहे ना. आता डेली टाईम फ्रेममध्ये बघा इथे रेजिस्टन्स होता तिथून पहिल्यांदा मार्केटने इथे रेजिस्टन्स फेस करून जे सेलर्स होते त्यांनी परत मार्केटला खाली घेऊन आले आणि परत इथून सेलर्सला डॉमिनेट करून बायर्स ॲग्रेसिव्ह होऊन मार्केटला म्हणजे ह्या स्टॉकला वरती घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच लेवलला इथे सेलर्स पहिल्यापासून ॲग्रेसिव्ह असल्यामुळे ह्या लेवलच्या वरती इथून पण त्यांनी स्टॉकला जाऊ दिलं नाही आणि त्याच्यानंतर इथून परत एकदा सेलर्स या लेवलवरतीच झाले आणि तिथून परत ह्या स्टॉकला खाली घेऊन आले आणि तुम्ही इथे पाहू शकता, की आता ह्या स्टॉकने ना ही लेवल जी ऑल टाईम हाय होती प्रिव्हियस हा सपोर्ट तुटत नव्हता 424चा तो आता ह्या गेल्या वीकमध्ये मार्केटने ब्रेक केला आणि ब्रेक केल्याच्या नंतर वरती सस्टेन करण्याचा प्रयत्न केला. एक दिवस सस्टेन केला पण नंतर परत सेलर्स ॲग्रेसिव्ह होऊन ह्या स्टॉकला परत खाली घेऊन आले आणि आता हा स्टॉक परत इथे तुम्ही पाहू शकता, की इथे एक थोडासा म्हणजे गॅप होता आणि हा गॅपचा जर ह्या वीकमध्ये सपोर्ट बनून इथून परत मार्केट हा स्टॉकला बायर्स अप साईडला घेऊन गेले तर नक्कीच तुम्ही इथे छोटासा स्टॉप लॉस 411.10चा स्टॉप लॉस लावून बाय करू शकता. ह्या व्हिडिओमध्ये कुठलीही बाय आणि सेलची रिकमेंड करत नाही आहे. जे रिस्क असेल ती तुमचं आणि तुमचं प्रॉपर एज्युकेशन आणि तुमचं प्लॅनिंग जे असेल त्याच्यावरती तुम्ही ट्रेड करू शकता आणि इथून तुम्ही पाहू शकता जर इथेही मग हा स्टॉक सस्टेन नाही झाला आणि सेलर्स ॲग्रेसिव्ह होऊन मार्केट ह्याला परत खाली घेऊन आले तर आपल्यासाठी हा एक विकली टाईम फ्रेमचा सपोर्ट आहे 396चा. तर इथून मार्केट ह्या स्टॉक कसा रिॲक्ट करतोय ते आपल्याला पाहायचं आणि जर हाही ब्रेक केला तर इथे परत डेलीचा सपोर्ट आहे म्हणजे इथे चांगलं 2-3 कन्फर्मेशन आहेत आपल्यासाठी सपोर्टसाठी. डिमांड झोन इथे बनला आहे तर ह्या डिमांड झोनवरती नक्कीच कशा प्रकारे काम करतोय तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर इथून पहिलंही मार्केट हा स्टॉक इथूनच वरती गेले ना ती लेवल होती ते 367ची म्हणजे हा पूर्ण जो झोन असेल ना तो आपल्यासाठी एक बाईंगचा झोन असेल. परत तुम्ही बोलू शकता, की हा चांगला डिमांड झोन असेल पण आपल्याला ह्या लेवलवरती चांगला म्हणजे वॉच करून ठेवायचं आहे. एक तर 395ची लेवल आहे आणि त्याचबरोबर 380ची लेवल आहे. इथे कुठेही आपल्याला बाईंगची अपॉर्च्युनिटी भेटली तर इथून छोटासा स्टॉप लॉस जे तुमच्या रिस्कनुसार असेल त्याच्यानुसार तुम्ही इथे बाय करू शकता आणि ह्यामध्ये तुम्हाला चांगलं रिस्क आणि रिवॉर्ड भेटू शकतं. तर अशा प्रकारे आपण ह्या स्टॉकचा ॲनालिसिस केला आहे. तर तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.